Yes, guys, I have boyfriend. I'm dating someone. तुला कोणती वेब सिरीज आवडते सध्या? सिरीजचा कचरा करून ठेवलाय लोकांनी, कचरा. श्रीदाच का नाव ठेवलं शॉपचं ते सांग. नवीन सुरुवात करण्यासाठी पहिल्या गोष्टी विसराव्या लागतात, पण ते खूप अवघड आहे विसरणं सगळं. हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, लास्ट व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल, पण त्या व्हिडिओमध्ये बरेचसे क्वेश्चन्स राहिले, ते पण महत्त्वाचे. सो त्याच क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप काही गोष्टी कळणार आहेत आणि खूप सारे सिक्रेट्स सुद्धा. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. कॉलेज एपिसोड बनवा की मी वेट करतोय. यार, कॉलेजसाठी सिरियसली कॉलेज आणि शाळा वेब सिरीजसाठी खूप जास्त क्वेश्चन्स येतात की परत एकदा सुरू करा, आम्हाला बघायची, आम्ही वाट बघतोय वगैरे, पण ते आमच्या हातात नाहीये आणि आमची पण ऑफकोर्स इच्छा आहे, माझी तर करायची. आता कोणती वेब सिरीज करत आहे? सध्या आहे काही बऱ्यापैकी गोष्टी चालू आहेत, पण त्या समजायला आणि कळायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल. तो थोडासा वेळ द्या तुम्ही मला, लवकरच तुमच्यासाठी काहीतरी छान येईल. तुम्ही जे पहिली वेब सिरीज केलती तेव्हा तुम्ही ऑडिशन कसे दिले व तो अनुभव कसा होता? तर मी पहिल्यांदा वेब सिरीज केली ती म्हणजे शाळा, आणि शाळाच्या वेळेला मी ऑनलाईन ऑडिशन पहिला दिलं होतं. त्यानंतर फेस टू फेस ऑफलाईन ऑडिशन जे असतं ते दिलं होतं. तिथून माझं सिलेक्शन झालं आणि मग मी शाळा वेब सिरीजमध्ये तुम्हाला दिसले नाजूक साजूक हिरोईनच्या कॅरेक्टरमध्ये. आणि अनुभव म्हणायला गेलं तर खूप छान अनुभव होता. खूप गोष्टी शिकली मी तिथून, चांगल्या पण आणि खूप गोष्टी म्हणजे लाईफमध्ये खरंच खूप अनुभव आला तिथून, खूप जास्त. मी एक्सप्लेन नाही करू शकत, पण प्रचंड एवढं म्हणू शकते, प्रचंड अनुभव आला मला तिकडून. ऍक्टिंग पासून लांब का झालीस? मी ऍक्टिंग पासून लांब वगैरे काय झालेलं नाही आणि मी कधी होऊ पण शकत नाही की ऍक्टिंग पासून लांब का झालो, हे झालं ते झालं, काही नसतं. करायचंय म्हटलं ना, माणूस कसंही करतो प्रत्येक गोष्ट. तुला कोणती वेब सिरीज आवडते सध्या? वेब सिरीजचा विषय निघलाय तर सांगते. वेब सिरीजचा कचरा करून ठेवलाय लोकांनी, कचरा अक्षरशः. म्हणजे वेब सिरीजच्या नावाखाली काय काय सुरू आहे यार, फालतूगिरी म्हणजे नुसती. आता काय बोलायचं, पण मी फेवरेट विचारली ना तुम्ही तर सांगते, पाखरं जी आहे आता धर्मा एंटरटेनमेंट प्रोडक्शन वरती आपली, ती मला आवडते. आणि दुसरी वेब सिरीज म्हटलं तर 10वी अ, ती वेब सिरीज पण मला आवडते, मी बघते. सध्या मराठीमधल्या या दोनच वेब सिरीज मी फॉलो करते. बाकी मग हिंदीमधल्या आहेत बऱ्यापैकी, त्या पण मी बघतीये, तर त्या पण मला आवडतात. नाहीतर वेब सिरीजचं खरंच यार, लोकांनी काय पण वेब सिरीजच्या नावाखाली इकडची तिकडची कॉपी करून काय पण करायचं सुरू चाललंय. आणि पण लोकांना पण ते दिसतंय, त्यामुळे लोक पण तशा वेब सिरीजना जास्त इग्नोरच करतात. बिझनेस करण्यासाठी टिप्स पाहिजेत. आता बिझनेस करण्यासाठी काय टिप्स देऊ यार मी? माझं तर आता सुरुवात झाली आहे, पण एवढंच सांगेन की कष्ट, चिकाटी आणि जिद्द पाहिजेला एखादा बिझनेस करण्यासाठी. आणि पेशन्स सुद्धा खूप महत्वाचे आहेत, कारण बऱ्यापैकी लोकांच्या आयुष्यामध्ये बिझनेस करताना खूप चढ उतार येतात. मग ते सहन करण्याची ताकद असली पाहिजे, पेशन्स असणं आणि कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. सतत ऍक्टिव्हपणा असला पाहिजे आपल्यामध्ये, काहीतरी नवीन करत राहायचं पण हे असलं पाहिजे, तेव्हा आपला बिझनेस छान चालू शकतो. मोटिवेशन स्टेटस छान असतात. माझी बेस्ट फ्रेंड होशील का? लग्नाचा काय विचार आहे? लग्नाचा विचार तर आता करायचं म्हटलं तर सध्या तरी माझ्या डोक्यात लग्नाबद्दल काहीच नाहीये. लग्नाच्या बाबतीत मी नेगेटिव्ह झालीये म्हणायला काय हरकत नाहीये, कारण आता ज्या ज्या गोष्टी घडतात आपल्या इकडे नाही घडत सोडा तशा गोष्टी. पण असं आहे की मला खूप सक्सेसफुल व्हायचंय, खूप मोठं नाव करायचंय माझं, खूप कमवायचंय. आणि असं नको की उद्या लग्न झाल्यावर नवऱ्याकडून पैसे मागावे लागतील की मला ह्याच्यासाठी पैसे द्या, त्याच्यासाठी पैसे द्या. आणि जेव्हा मी लग्न करून जाईन तेव्हा मी माझ्या मम्मी पप्पांसाठी खूप काही करून ठेवलेलं असेल, तेव्हाच मी लग्न करेन, तोपर्यंत तर नाही. त्यामुळे आता सध्या तरी लग्नाच्या बाबतीत नेगेटिव्ह पॉइंट्सच आहेत की नाही करायचंय मला, पण बघू फ्युचरमध्ये काय होईल, कसं होईल. फेवरेट फूड, माझं सगळ्यात आवडतं फूड म्हटलं तर पाणीपुरी, जी मी कधीही खाऊ शकते. रात्री झोपेत म्हटलं तर झोपेत, सकाळी मॉर्निंगला उठल्या उठल्या पाणीपुरी दिली तरी मी खाणार, दुपारी खाणार, संध्याकाळी, रोज दिली तरी मी खाणार. पहिलं प्रेम आहे माझं पाणीपुरी. स्किन केअर शेअर करणार. स्किन केअरचे मी व्हिडिओज बनवलेत, तरीही तुम्हाला त्यात अजून काय जाणून घ्यायचं आहे ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगा, मी नक्की बनवेन तुमच्यासाठी. मला नवीन सुरुवात करायची तर मी कशी करू?
अरे यार, मला तुम्ही ज्ञानी बाबा समजताय का? मला एवढे हार्ड क्वेश्चन विचारताय तुम्ही. नवीन सुरुवात करण्यासाठी पहिल्या गोष्टी विसराव्या लागतात, पण ते खूप अवघड आहे विसरणं सगळं. पण नवीन सुरुवात करणं म्हणजे नेगेटिव्ह गोष्टींना इग्नोर करणं आणि लोकांच्या फंद्यात टांग अडवणं बंद करणं. आणि कोणीही समोरून जर आलं चाव 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 करत तर सरळ तोंडावरती दरवाजा बंद करणं. म्हणजे थोडक्यात त्याला इग्नोर करणं आणि सोड बाबा काय करू तुझ्याकडे लक्ष देऊन हे करणं. तेवढं तुम्ही शांत राहणार, तुमचं माइंड फ्रेश राहणार आणि सगळं सुंदर चांगलं राहील. त्यामुळे लोकांना इग्नोर करा, वाईट लोकांना. चांगल्या चांगल्या गोष्टी करा, पॉझिटिव्ह राहा आणि मस्त मस्त आयुष्यात गोष्टी करा. नक्की तुमची सुरुवात छान होईल. आणि मी पण बोलेन की तुमची नक्कीच होऊ दे सुरुवात, जे कोणी ही क्वेश्चन केलाय त्यांची. फक्त आयुष्यात हॅप्पी राहा आणि हॅप्पी राहण्यासाठी चांगल्या गोष्टी करा. श्रीदास का नाव ठेवलं शॉपचं ते सांग. तर श्रीदास का नाव ठेवलं याच्या मागं खूप सुंदर गोष्ट आहे. मुळात श्रीकृष्णांचं श्री आणि राधाचं धा तर हे करून तर आहेच. ते मी विचार करताना, एक्सप्लेन करताना, फायनल करताना मी हेच एक्सप्लेन केलं होतं. पण मुळात जी गोष्ट आहे ना श्रीदाचं, मी एक सेकंड दाखवते पहिला तुम्हाला. हे आहे आपलं श्रीदा. तर घरच्यांना मला जेव्हा सांगायचं होतं की आपण श्रीदा नाव फायनल करतो शॉपचं, तर सगळ्यांनी नकारच दिला होता मला की नको. पण शेवटी पप्पा मला असं बोलले की तू करतीयस, तुझा बिझनेस आहे, तुला करायचं आहे म्हटल्यावर तुला जर वाटते श्रीदा तर तू कर, नो प्रॉब्लेम. पण सगळ्यांनी पहिल्यांदा नकारच दिला होता श्रीदा नाव ठेवायला. पण आणि मी एक्सप्लेन करताना सगळ्यांना असं एक्सप्लेन केलं होतं की श्रीकृष्णाचं श्री आणि राधाचं धा असं दोन्ही मिळून श्रीदा आपण नाव ठेवूया. पण त्याचा खरा अर्थ वेगळाच आहे. ज्या अर्थाने मी ठेवलंय तो मी आता सोशल मीडियावरती नाही सांगू शकत, फक्त त्याची योग्य वेळ आली की नक्की सांगेन. पण श्रीदा माझं इमोशन्स आहेत आणि श्रीदामध्ये खूप काही लपलंय आणि श्रीदाच्या मागची खूप भारी आणि खूप मोठी हिस्ट्री आहे, जी कधी मला सांगायला मिळेल की नाही माहिती नाही. पण माझी तर इच्छा आहे की मी तुम्हाला सांगावी, ती लवकरच सांगणं व्हावं असं मला वाटतंय. पण बघू आता. इतनी अच्छी सच्ची सोच कैसी है आपकी. हा काय, आता याचा रिप्लाय मी काय देऊ मला समजत नाहीये. पण आता जे डोक्यात येते ते मी सांगते. मी नेगेटिव्ह गोष्टींना इग्नोर करते, नेगेटिव्ह लोकांना इग्नोर करते आणि चांगलं काम करत मम्मी पप्पांसोबत हॅप्पी राहत, चांगल्या गोष्टी, फक्त पॉझिटिव्ह गोष्टी घेत मी चांगलं राहते. त्यामुळे कदाचित माझे विचार चांगले होत आहेत आता अजून जास्त. स्वतःची तारीफ किती करते यार असं तुम्ही विचार करत असाल. पण यार दुसऱ्याने तारीफ करायची का वाट बघायची, आपणच आपली खूप सारी तारीफ करायची. आणि मला तर पहिल्यापासून सवय आहे, मी नेहमी माझी तारीफ करत राहते. आणि खूप बडबडी आता वाटते, माझा घसा सुकला बोलून बोलून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि अजून काय क्वेश्चन्स असतील तर ते विचारा, त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. तू क्लास सुरू कर ना फॅशन डिझायनरचे. अरे पण मी स्वतः शिकलेली नाहीये, मी कसं क्लास करू. आणि जे मी डिझाईन करतानाचे व्हिडिओज टाकते ना मी इन्स्टाला, तर ते मी कुठेच शिकलेली नाहीये, मी माझ्या मनाने करते मला कधी कधी वाटलं तर. पण मी फॅशन डिझायनरचा क्लास नाही केला, त्यामुळे मी स्वतः पण कोणाचे क्लासेस नाही घेऊ शकत. तर तुम्हाला कदाचित माझ्या रील्समुळे आणि स्टोरीजमुळे कन्फ्युजन झालं असेल. पण ते मी असंच दीदीचं बघून वगैरे शिकली आहे. माझी दीदी ॲक्च्युली पहिला डिझाईन करत होती कपडे, म्हणजे एवढी हेवी नाही पण ती ड्रेसेस वगैरे शिवायची. तर तिचं बघून बघून ती मशीन कशी चालवायची, कसं ते शिलाई करायची, ते मी बघून बघून मग माझं मी केलं. मला कोणी शिकवलेलं नाहीये आणि क्लास घ्यायला मग त्याला मला पण शिकावं लागेल. पण माझ्या डोक्यावरती आता एवढी सारी कामं आहेत की हे अजून वाढवून मला माझ्या डोक्याचं दही नाही करायचं. त्यामुळं सध्या तरी हा विषय माझ्या बिलकुल डोक्यात नाहीये. पण आयडिया छान आहे. व्हॉट इज युअर क्रश. व्हॉट इज युअर क्रश हे काय आहे. तुझा क्रश कोण आहे म्हणायचंय का तुम्हाला. माझा क्रश येथे फोटो लावलाय. सिरियसली सांगायचं म्हटलं तर हिरो हिरोईन मधला क्रश म्हणायचं म्हटलं तर माझा खूप आधीपासून एक क्रश आहे राम पोथिनेनी, जो साऊथचा आहे. पण सध्या मी त्याला एवढं फॉलो करत नाहीये, म्हणजे त्याच्या मूवीज वगैरे. पण मला लहानपणी आवडायचं, त्यामुळे मी पहिल्यापासूनच राम पोथिनेनीच नाव घेते. आणि तसं म्हणायला गेलं तर माझा क्रश कोणीच नाहीये. हो, नाहीये कोण. हासरे मर्दासाठी 2 लाईन. तर हासरे मर्दा पण सांगू का, जवळचा विषय आहे हासरे मर्दा म्हणजे नाही का ते. आणि त्याच्या मागे सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी आहेत, त्या पण मी सांगेन तुम्हाला लवकरच.
बऱ्याच जणांचे मला मेसेजेस वगैरे येतात की हासरे मर्दावरती व्हिडिओ सुरू कर वगैरे, तर मी लवकरच करेन कारण मला आता वेळच मिळत नाहीये करायला. आणि शेवटी अजून काय तोंड पाडून बसलायस, हास की. अरे हासरे मर्दा असं. खूप भारी लाईन आहे ही आणि मला खूप आवडते. तुम्ही खरं खूप छान आहेत, लग्न कधी करताय? नो आयडिया, बिलकुल नाही. कारण यार मी आता सिरियसली सांगू काय गोष्ट, मला आत्ता लास्ट मंथ मध्ये आत्ताच म्हटलं तरी चालेल, मागच्या महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी मला 18वं वर्ष सुरू झाले. म्हणजे अजून 18 वर्षाची मी पूर्ण नाहीये, पण 18 वर्ष कंप्लीट नाहीये मला. त्यामुळं लग्नाचा विचार अजून खूप लांबचा आहे. त्यामुळे आत्ता माझ्या डोक्यात लग्न कधी करणार आहे ते मला नाही माहिती आहे. तुमचा कोणी बॉयफ्रेंड आहे का, तुम्ही असंच व्हिडिओ बनवता? याचं उत्तर तर मी शेवट देणार आहे, आत्ता नाही देणार. पुढच्या कोणत्या तरी चांगल्या लव्ह स्टोरी मधल्या सिरीज मध्ये तुला बघायला आवडेल नक्कीच. तू इतकी साधी आणि क्यूट का आहे? मुळात साधी मी साधी आहे का? साधी म्हणजे कशावरून नक्की म्हणताय? माझ्या लुक्सवरून, माझ्या कपड्यांवरून की कशावरून? आय डोंट नो. पण मी इक्वल आहे प्रत्येक गोष्टीत, मला असं वाटतं. खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही, मीडियम मधोमध असं. मला नॉर्मल राहायला आवडतं. मला छान ते पब वगैरे, परत ते शॉर्ट कपडे घालून उगीच हे करायला मला नाही आवडत. त्यामुळे मी अशीच आहे. असं हे बघा आता पण काय बोलतात त्याला, ओव्हर साईज टी शर्ट, एखादी शॉर्ट्स, नाहीतर एखादा पजामा, काय म्हणतात त्याला, पॅन्ट लॉंग लूज, ती पण अशीच असते मी. मला नाही जास्त ते बॉडी फिटिंग कपडे आणि कुठून तरी काटछाट केलेली कपडे, नंतर ते साडी नेसली तरी निम्म पोट दाखवा आणि परत ते पबला वगैरे जावा, रात्रीचे 12 नंतर फिरा उगी तोंडवर करून, असलं मला नाही जमत यार. मी कोणाला यातून हे नाही केलं बरं का, की पण जे आहे त्या. आई बाबा भाऊ बहीण सोडून सगळ्यात जवळचा मेल फ्रेंड कोणता? नाहीये फ्रेंड मला कोणीच. आहेत पण जवळचा असा जास्त कोणी नाहीये. ते म्हणजे जस्ट लाईक फ्रेंड, ओके, असं आहे. बेस्ट फ्रेंड कोणीच नाहीये माझा, मेल बेस्ट फ्रेंड. माझे बेस्ट फ्रेंड माझे मम्मी पप्पाच आहेत. आणि मी हे नेहमी म्हणते, म्हणूनच मुद्दामून तुम्ही कदाचित हे विचारले की ते लोक सोडून दुसरं कोण आहे, तर नाहीये कोण असं. तुला पाहिलं की प्रश्न सुद्धा उत्तरासारखी दिसतात, एवढी ब्युटिफुल आहेस तू. यार काय हे, थँक्यू थँक्यू थँक्यू. भारी भारी बोलता राव तुम्ही. तुझा मला एक व्हिडिओ खूप आवडतो कारण तू ऐकतोस. परत एकदा करशील का? तसाच व्हिडिओ नक्की करेन. हाय, हाऊ आर यू? हु इज युअर लाईफ पार्टनर्स, हॉबीज? हे काय काय नक्की तुम्ही एकाच ह्याच्यात विचारले का सगळं? लाईफ पार्टनरचं मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. तुला खूप आधीपासून फॉलो करतेय पण तू बाकी मुलींसारखं अंग प्रदर्शन किंवा वल्गर काही करत नाही. माझ्या त्या टाईपमध्येच माझ्या बसत नाही त्या गोष्टी, अंग प्रदर्शन किंवा वल्गर गोष्टी. मी जेव्हापासून इंस्टाग्राम सुरू केलं तेव्हापासून मी संस्कृती जपूनच जे काही करता येईल ते करत आली आहे. साडी जरी घातली तरी मी मुद्दामून पोट वगैरे दाखवत नाही कारण मला आवडतच नाहीये ते मुळात. आणि कपड्यांच्या बाबतीत म्हटलं तर मी वेस्टर्न कपडे यूज करते, मला आवडतात, पण ते कुठे घालायचे याचा सेन्स आहे मला. म्हणजे कोणते कपडे कुठं घातले पाहिजेत. उगे सोशल मीडियावरती काटछाट झालेले कपडे, अर्धवट फाटके, ते तसले कपडे मला घालायला आवडत नाहीत. कारण मला की नाही, एक माझा स्ट्रेट गोष्ट सांगू का मी, मला काय वाटतं की माझं जर आज नाव आहे, मला 1 लाख लोक ओळखतात, तर त्या 1 लाखांपैकी एक 2-4 हजार लोकांमध्ये जरी मी उद्या गेले तर मला मान वर करून बघता आलं पाहिजे, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघता आलं पाहिजे. एवढी माझी रिस्पेक्ट असली पाहिजे त्या लोकांना. नाहीतर वल्गर काहीही करून आपल्याला फॉलोअर्स वाढतात, पण इज्जत वाढते का वल्गर काहीही करून? प्लस लोक फॉलो करतात पण ते कशासाठी फॉलो करतात हे मुलींना कळत नाही. तर मला पहिल्यापासूनच ती गोष्ट नाही आवडत. कारण कपडे छोटे केले म्हणून, कपडे छोटे करून फॉलोअर्स वाढवणं ही कॉन्सेप्ट माझ्या मुळात डोक्यात बसतच नाही. ते कसं काय लोकांची मेंटॅलिटी अशी असते, आय डोंट नो, पण मला नाही जमत. म्हणून तू खूप आवडतेस, म्हणजे फॉलोअर्ससाठी कधी चुकीचा मार्ग नाही निवडला. यार काय करायचंय फॉलोअर्स साठी काही फालतूगिरी करून? फॉलोअर्सनी काय मिळणार आहे, काय होणार आहे, मला तर समजतच नाही. म्हणजे हे सोशल मीडियाच्या नादात ना सगळेजण भारावून असं हे झालेत त्या फॉलोअर्सच्या चक्करमध्ये. पैशासाठी काही करायला लागत असेल तर काय उपयोग ह्या लाईफचा?
त्यापेक्षा मला काय वाटतं, कष्ट करा छान, आणि जेवढे पैसे मिळतात तेवढ्यात हॅपी राहा, आनंदी राहा. चांगल्या वेळी सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता, चांगल्या गोष्टी करून सुद्धा, कष्ट करून सुद्धा. मग प्रत्येक वेळी चुकीचाच मार्ग निवडणं चुकीचंच आहे मुळात. मला नाही आवडत ते. काही मुली करतात आजकाल खूप वाईट गोष्टी, आणि हे थांबलं पाहिजे कुठेतरी वाटतं. पण आता मी तर काय करू शकते या गोष्टीवरती. मी नाही सगळ्यांना सांगू शकत तू असं का घातलं, तसं का, तू हे का ते का. प्रत्येकाला घालताना आणि व्हिडिओ पोस्ट करताना समजलं पाहिजे की हे चुकीचं दिसतंय आणि हे नाही केलं पाहिजे. पण नाही कळत लोकांना, तर आपण काय बोलू शकतो ना. तुमच्या स्किन केअरचा काय राज आहे? आता मी सांगू का, मी पण नॉर्मल माणूसच आहे. कारण बरेच जण विचारतात तुझं हेल्दी स्किनचं काय राज आहे वगैरे. तर पिंपल्स मला पण येतात कारण मी पण माणूस आहे. डार्क सर्कल्स मला पण येतात कारण मी पण माणूस आहे. प्रत्येक गोष्टी होतात यार. पण आपल्या स्किन टाईपनुसार प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं असतं. आणि बऱ्याच वेळेला लोकांना हे समजत नाही की म्हणजे कोणीतरी व्हिडिओ सांगितलं की ते तेवढंच घेऊन लावायला सुरुवात करतात. पण ते त्यांच्या स्किन टाईपला सूट होतंय का हे बघणं गरजेचं आहे. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही प्रोडक्ट निवडले तर नक्कीच तुमची पण स्किन छान राहील. हेअर कट नव्हता करायला पाहिजे. लॉंग हेअर खूप भारी दिसतात तुला यार. मला पण लॉंग हेअर्सच आवडतात. पण मला खूप इरिटेट होतं त्या केसांमुळे. प्लस खूप टाइम झालं एकसारखीच हेअरस्टाईल होती. काहीतरी वेगळं करूया म्हणून मी हा पराक्रम केलेला आहे. पण ठीक आहे, आता वाढायला लागलेत. कारण मी एवढे केले होते, तिथून खाली एवढे वाढलेत. त्यामुळे बघा माझी हेअर ग्रोथ खूप जास्त आहे. त्यामुळे माझा निर्णय चुकला नाही असं मला वाटतं. तरी तुम्हाला आवडतात मोठे केस तर लवकरच होतील. सो डोंट वरी. तू सिंगल आहे का, तू सिंगल आहे का, तुझा बॉयफ्रेंड कोण, तुझा बॉयफ्रेंड कोण, या क्वेश्चन्सनी माझं डोकं अक्षरशः असं झालं. आवडती व्यक्ती नशिबात का नसते? आपल्याला जे आवडतं ते आपल्यासाठी चांगलं आहे का नाही हे आपल्याला कळत नाही कधी कधी. पण देव ना बरोबर आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला पाठवतो, आणि जे नसेल ते असलेलं पण घालवतो. त्यामुळे काळजी करू नका. जे तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. आणि आवडती गोष्ट न मिळण्या पाठीमागे पण भरपूर कारणं असतात. कारण ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसते. जरी तुमची आवडती असली तरी तुमच्यासाठी योग्य नसते. म्हणून ती व्यक्ती तुम्हाला किंवा ती गोष्ट तुम्हाला नाही मिळत. तू पहिलीमध्ये राजापूर शाळेतून इंजेक्शनला घाबरून पळून गेली होतीस, परत का आली नाही? अरे यार कोण आहे हे? आय थिंक माझ्या स्कूल मधलं कोणीतरी आहे गावाकडच्या. तर विषय काय झालता सांगू का तुम्हाला. मी पहिलीमध्ये होते फर्स्ट स्टँडर्ड मध्ये. आणि आमच्या स्कूलमध्ये इंजेक्शन द्यायला डॉक्टर्स आले होते. म्हणजे नाहीत का लहानपणी स्कूल्समध्ये देतात. आणि त्या डॉक्टरांना बघून मी सरांच्या हाताला चावून पळून गेलेली इंजेक्शनला घाबरून. माझा नंबर आला आणि पळायच्या आधीच तयारीत होती. पण सरांनी मला 2-3 वेळा पळण्यापासून अडवलं. लास्ट जेव्हा माझ्या पुढच्या मुलीचं झालं ना, आता माझा नंबर येणार होता, तेवढ्यात मी सराचा हात घेतला, चावली आणि पळून गेली. आणि लपून बसली एका घरात जाऊन कोणाच्या तरी. गावात कशी घरं जास्त दरवाजा वगैरे लावून नाही ना ठेवत. आणि असं घर होतं ते की धान्यांची पोती होती. त्या पोत्याच्या पाठीमागे जाऊन मी लपले आणि गेलीच नाही शाळेत. शाळा सुटल्यावर मग बॅग पण घेतली नाही, डिरेक्ट घरी गेली. आणि 2 दिवसानंतर आली शाळेमध्ये. खूप कारनामे केलेत यार मी. हे खरं तर मी विसरले होती, पण हे कोणीतरी मला क्वेश्चन केला म्हणून मला आठवलं. थँक्यू मला आठवून दिल्याबद्दल. शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील वेबसिरीज संपल्यापासून कसं वाटते, काय फिलिंग आहे? खरं सांगायचं म्हटलं तर जेव्हा वेबसिरीज संपली तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. कारण आता आपण सगळेजण शेवटचं भेटतोय, शेवटचं शेड्यूल आहे, शेवटचा दिवस आहे. आतापासून मी ती नाजूक साजूक हिरोईन गौरी नाही नसणार आहे. आणि जे कोणी को आर्टिस्ट होते ते पण ते नसणार आहेत. परत कधी भेटू, परत कधी काम करू सोबत. आणि शाळा ही खरंच खूप जवळची गोष्ट आहे आमच्या सर्वांच्याच. कारण शाळेनं प्रत्येकाचं आयुष्य घडवले. शाळा प्रत्येकाच्या, कोणी मानो नाही तर नाही मानो, शाळा वेबसिरीजमध्ये जो कलाकार होता प्रत्येकाचं आयुष्य घडले शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेबसिरीजमधून. आणि हे मी ऍक्सेप्ट करते कारण जे खरं आहे ते खरं आहे. बाकीचे कोणी करू ना करू, काय बोलू ना बोलू, आय डोंट नो. पण शाळेमुळं सगळ्यांची लाईफ अशी मस्त वळणावर गेली, प्रत्येक कलाकाराची. सो दॅट्स इट. आजसाठी एवढेच क्वेश्चन्स पुरे झाले. भरपूर क्वेश्चन्सचे मी आन्सर केले. आणि माझ्या मते हा 2 पार्टमध्ये व्हिडिओ
होईल, कारण खूप मोठा व्हिडिओ झालाय. बऱ्यापैकी मी क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचा प्रयत्न केलाय आणि अजून काही क्वेश्चन्स होते असे, पण ज्याचे मी उत्तर नाही देऊ शकत, त्यामुळे मी ते क्वेश्चन्स इग्नोर केले. पण तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, आणि अजून जे काही क्वेश्चन्स असतील तुमचे तर ते तुम्ही मला या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता किंवा इन्स्टाला सुद्धा विचारू शकता. त्याच्यावरती सुद्धा मी अजून एखादा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. आणि मला पण छान वाटलं हा व्हिडिओ बनवून, तुम्हा सर्वांचे क्वेश्चन्स बघून. आणि बरेचसे अजून क्वेश्चन्स आहेत जे मी पुढच्या अजून दुसरा कधीतरी व्हिडिओ करून त्याच्यामध्ये कव्हर करेन. येस गाईज, आय हॅव बॉयफ्रेंड, आय एम डेटिंग समवन. हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला, पण असं नाही आहे काही. आय एम सिंगल. मी सध्या माझं कॉलेज, माझं ॲक्टिंग फील्डमध्ये जे काही आहे ते, आपलं श्रीदा रेंटल स्टोअर आणि सोशल मीडिया एवढंच करते आणि फॅमिलीसोबत मस्त माझी सिंगल लाईफ एन्जॉय करते. आणि त्या झंझटमध्ये मला सध्या पडायचं नाही आहे, बिकॉज मी लहानपण आहे असं म्हणू शकता. आणि प्रेम करायला एज नाही लागत, आय नो, बट आत्ता ती वेळ नाही आहे असं मला वाटतं. सो यार, बॉयफ्रेंडबद्दल क्वेश्चन नकाच करत जाऊ मला, किंवा काही मुलं डिरेक्ट प्रपोज वगैरे पण करतात ते पण नका करत जाऊ, कारण मला सांभाळणं, डोक्यातला मेंदू गुडघ्यात यायचं काम आहे एखाद्या पोरासाठी. त्यामुळं ते विषय तुम्ही नकाच हे करू, छेडछाड करू नका त्या विषयाला. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये समजा, आता सध्या तरी माझ्या डोक्यात नाही आहे, काहीच नाही आहे की मी अशा पोरासोबत लग्न करणार, हे करणार, ते करणार, काहीच नाही आहे, पूर्ण ब्लँक विषय आहे. तरीही जेव्हा केव्हा होईल, जर झालं तर मी सांगेल यार तुम्हाला, कारण आपला विषय कसा चिल आहे सध्या, म्हणजे काय असं नाही आहे की बाबा, पण जेव्हा होईल तेव्हा मी सांगेन, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि सध्या जे प्रपोज वगैरेच्या नादात आहेत ना माझ्या बाबतीत, तर त्यांनी जरा होल्ड राहा, कारण सध्या आय एम नॉट इंटरेस्टेड टू, काय म्हणतात त्याला, रिलेशनमध्ये यायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मगाशी सांगितलं ना मी, एखाद्या पोराचा मेंदू डोक्यातला गुडघ्यात येईल, गुडघ्यातून पण खाली सरकेल माझ्या नादाला लागला तर. म्हणजे मी फुल उलटा विषय आहे, दिवस रात्र काहीतरी कामं करत राहते, उगीच जेव्हा मला जे वाटेल ते मी कधीही काहीही करू शकते. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि सॉरी की मी तुमचे खूप पेशन्स बघितले आणि मग तुम्हाला खूप टाईम मी ब्लॉग बघायला लावला की एंडपर्यंत बघा, सांगेन, पण असं काहीच नाही आहे आणि नाही सांगितलं. कारण लास्ट ब्लॉगमध्ये एका मुलीने डिरेक्ट मला DM मध्ये धमकी दिली की तू बोलली की सांगणार रिलेशन आणि सांगितलंच नाही, आम्ही एंडपर्यंत बसलो, आणि 1-2 असं पण बोलली की आम्ही काय ते आहे का वगैरे वगैरे वगैरे. सो नाहीच तर काय सांगू यार मी तुम्हाला. सर ते जाऊन देत, सोडा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि हा व्हिडिओ मी दुसऱ्या कपड्यावर दिसतोय, दुसरं सगळं माझा मेकअप वगैरे नाही आहे, कारण मी आधी त्या व्हिडिओमध्ये, जो तुम्ही आत्तापर्यंत पाहिला व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये मी शूट केलं होतं हे, पण मी गडबडीत, माझं असं असतं की कधी कधी मी डिलीट करते किंवा उडतात फुटेज माझ्याकडून. सो त्या मिस्टेकमध्ये ना माझा तो व्हिडिओ उडला, त्यामुळे मी हा व्हिडिओ रिपीट शूट करते, बिकॉज तो व्हिडिओ माझा डिलीट झाला. ओके. कोणीही मुलगा नाही आहे माझ्या आयुष्यात, आणि जे सोशल मीडियावरती आपण व्हिडिओज करतो तो फक्त एक कॉन्टेंट असतो. दुसरी गोष्ट, खरंच बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात, तुझा बॉयफ्रेंड कोण, तुझा हे कोण, तुझा तो कोण. तर बॉयफ्रेंड वगैरे बनवण्याची आत्ता वेळ नाही, आता कष्ट करण्याची, काम करण्याची आणि भरपूर सारा पैसा कमवण्याची वेळ आहे. सो मी तेच करते, योग्य रस्त्यानं निघाली आहे, तर मला जाऊ द्यात प्लीज. सारखं बॉयफ्रेंड हाय का नाही म्हणून मला असं फील करून देत जाऊ नका. पण जेवढं सांगतो तुम्हाला, सिंगल राहाल तेवढं हॅप्पी राहाल. सिरियसली चुकूनच काय डबलवाले पण हॅप्पी राहतात, पण काय माहिती, नशिबाचा भाग आहे तो, आपल्याला चांगला मिळेल नाही मिळेल, आय डोंट नो. त्यामुळे मला आत्ता ती रिस्क घ्यायची नाहीये असली काही. कुठे मी एवढंच बोलेन, सर्वांनी हॅप्पी राहा, हेल्दी राहा, आनंदी राहा, आणि खूप चांगलं जास्त कष्ट करा, आणि खूप सक्सेसफुल व्हा, खूप जास्त हॅप्पी राहा, आणि असंच प्रेम करत राहा. बाय. आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.